नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर नोव्हेंबर 2024 या करंट अफेअरचा पहिला भाग आपण बघितलेला आहे. आता त्याचा दुसरा भाग बघतोय आपण. तर सुरुवात करूया सामाजिक घडामोडीपासून. काय बघा, पहिली NPS वात्सल्य. अल्पवयीन बालकांसाठी, कोणासाठी? अल्पवयीन बालकांसाठी एक नवीन पेन्शन योजना NPS वात्सल्य, नाव लक्षात ठेवा. तर हे NPS वात्सल्याचं खाते उघडण्यासाठी त्यांना 1,000 रुपये सुरुवातीला खाते उघडण्यासाठी द्यावे लागतील आणि ते खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी 1,000 रुपये द्यायचे. हे अल्पवयीन मुलांसाठी आहे. आणि एकदा 18 वर्ष झाले की हे खाते आपोआप तुमचं NPS खात्यात रूपांतरित होणार. तुमची 18 वर्ष कंप्लीट झाले की NPS खात्यात रूपांतर होणार आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावर तुम्हाला यावर पेन्शन मिळणार. PFRDA हे खातं नियंत्रित करणार आहे. आणि यासाठी तुम्हाला प्राण नंबर म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर हे याचं कार्ड पण दिलं जाणार आहे आणि त्याचा नंबर पण जनरेट होणार आहे. बघा, हे अल्पवयीन मुलांसाठी एक NPS वात्सल्य म्हणून एक पेन्शन योजना आणलेली आहे. तुम्हाला पैसे भरायचे आहेत 1,000 रुपये सुरुवातीला. चालू ठेवायसाठी दरवर्षी किमान 1,000 रुपये भरायचे आहेत आणि असं 18 वर्षापर्यंत भरायचे आहेत. आणि त्याला कमीत कमी व्याजची अट नाही, 18 वर्षापर्यंत भरायचे आहेत. 18 वर्ष भरल्यानंतर फ्रीज होणार आणि 60 वर्षानंतर तुम्हाला काय मिळणार, त्याची पेन्शन मिळायला चालू होणार. PFRDA नियंत्रित करणार आहे. बघा, सिंधू संस्कृतीचा इंडस सिव्हिलायझेशनचा शोध लागून 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 20 सप्टेंबर 1924ला जॉन मार्शल यांनी हे घोषित केलं होतं, सिंधू संस्कृतीची शोधाची. जॉन मार्शल यांनी घोषित केलं होतं 1924ला. पण त्याच्या अगोदर 1921-22ला बघा, दयाराम साहनी यांनी प्रथमच त्याचे उत्खनन केले होते. कोण? दयाराम साहनी आणि जॉन मार्शल, हे दोन नाव लक्षात ठेवा. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये ही इंडस सिव्हिलायझेशन पसरलेली होती. बघा, त्यानंतर PM जनजाती उन्नत ग्राम अभियान योजना. PM जुगा असं म्हणू शकतो. PM जनजाती उन्नत ग्राम अभियान नवीन अभियान आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या वेळेला 2 ऑक्टोबर 2024ला हजारीबाग झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते उद्घाटन केलेलं होतं. 30 राज्य आणि उत्तर युनायटेड टेरिटरीजमधील सर्व आदिवासी बहुसंख्य गावांमध्ये, जिथे जिथे आदिवासी बहुसंख्य गावे आहेत त्या गावांमध्ये याची योजनेची अंमलबजावणी होणार आहे. जवळपास 63,000 गावे आहेत आणि 5 कोटी आदिवासी लोकांना याचा फायदा होणार आहे. बघा, मागल्या वेळेला असंच गतवर्षी बरोबर 1 वर्षापूर्वी PM जनमन ही खास करून म्हणजे जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. जनजाती आदिवासी महान्याय अभियान असंच एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. हे ज्या 75 PVTs आहेत, पर्टिक्युलर व्हर्नरेबल ट्रायबल ग्रुप आहेत, PVTs आहेत. आपल्या महाराष्ट्रात 3 आहेत. 75 आहे टोटल. 18 राज्य आणि एक युनियन टेरिटरी. कुठली? अंदमान निकोबार अशा राज्यामध्ये आहे PVTची. त्यांच्या वेलफेअरसाठी ही, त्यांच्या सोशो इकॉनॉमिक एन्हान्समेंटसाठी ही जनमन चालू करण्यात आली होती 2023ला. आता 2024ला अशाच पद्धतीने आदिवासींसाठी कुठली चालू केली आहे? PM जुगा जनजाती. बघा, जनजाती उन्नत ग्राम अभियान, ही उन्नत ग्राम अभियान आहे. ती कशी होती? आदिवासी न्याय महाअभियान होतं जनमनचं. आता बघा, 25 हस्तक्षेप योजनांच्याद्वारे एकूण 17 मंत्रालयांच्या कोऑर्डिनेशनद्वारे 705 आदिवासी समुदायांना हा फायदा होणार आहे. 5 वर्षाचा कालावधी असणार आहे योजनेचा आणि जवळपास 80,000 कोटी यासाठी अनुदान खर्च होणार आहे. PM जुगा म्हणजे जनजाती उन्नत ग्राम अभियान 2 ऑक्टोबर 2024, इतकं लक्षात घ्या. नॅशनल हेल्थ अकाउंट एस्टिमेट्स. आता बघा, 2021-22च्या हेल्थ अकाउंट एस्टिमेटनुसार रुग्णाच्या खिशातून म्हणजे जे पेशंट्स आहेत त्याच्या खिशातून होणारा आरोग्य खर्च घटलेला आहे. कोविडनंतर खूप प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, जिल्हा आरोग्य केंद्र असतील, त्यामध्ये फ्रीच्या तुम्हाला हेल्थ सर्व्हिसेस देण्याची संख्या वाढलेली आहे. त्याच्यातून तुमचा जो खिशातला खर्च आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे सरकारचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे. सरकारचा हिस्सा 40 वरून 48% तो गेलेला आहे. जल ही अमृत योजना. बघा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची ही योजना आहे, जल ही अमृत योजना. कार्यक्षम पाणी व्यवस्थापन चालना देणे. म्हणजे जे वॉटर मॅनेजमेंट आहे, इफिशियंट वॉटर मॅनेजमेंट, याच्या संदर्भात ही योजना आहे. अमृत 2 अंतर्गत ही योजना सुरू आहे. बघा, स्वच्छ भारत 1.0 आणि अमृत 1.0.
ह्या पहिल्या 1.0 आहेत ना, हे तुमच्या हे वॉटर सप्लाय संदर्भात होत्या बघा, जास्त करून सप्लाय संदर्भात होत्या. आता ह्या ज्या 2.0 योजना आहेत, स्वच्छ भारत 2.0 असेल, स्वच्छ भारत 2.0 पण वेस्ट मॅनेजमेंटवर आहे. ओके, अर्बन वेस्ट मॅनेजमेंट असतील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असतील. अमृत 2.0 पण हे पाण्याचा इफिशियंट वापरासाठी आहे. ओके, योग्य प्रमाणे वापर सप्लाय झाला, आता इफिशियंट यूज, इफिशियंट मॅनेजमेंट या संदर्भात ह्या योजना आहेत. आणि ही जल ही अमृत योजना ही अमृत 2.0च्या अंडर येते. ओके, गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालयाचे आहे आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन, ओके, इफिशियंट वॉटर मॅनेजमेंटला ही चालना देते जल ही अमृत योजना. अभिजात भाषा दर्जा बघा, 3 ऑक्टोबर 2024ला, म्हणजे एक दिवस नंतर गांधी जयंती, मराठी, पाली, प्राकृत बघा, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना काय दिलेलं आहे, अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे. आणि आतापर्यंत एकूण किती भाषांना दर्जा दिलेला आहे, 11. मराठी भाषेसाठी 2012ला 10 जानेवारी 2012ला एक समिती बसली होती, कोणती, रंगनाथ पठारे. आणि त्यानंतर बरोबर 12 वर्षांनी 2024ला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारी समिती कुठली बसलेली, तर IPS ऑफिसर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसली होती, ज्यांनी मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता. तर 3 बघा, लक्षात घ्या, 5 भाषा एकूण कोणत्या कोणत्या नवीन, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. ओके, अशा 5 भाषा आहेत. त्यानंतर बघा पुढे जाऊ आपण, स्वच्छ भारत मिशनला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघा, आपण बघितलेली मेक इन इंडियाला 10 वर्ष पूर्ण झालेली होती 25 सप्टेंबर 2014. त्यानंतर 2 त्यानंतर चालू करणारं स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014 याला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2021मध्ये त्याचं 2.0चं काम सुरू झालं होतं. मगाशी आपण विषय बोललो आपण, स्वच्छ भारत मिशन SBM 2.0 2021, SBM ओरिजिनल 2014, 2 ऑक्टोबर 2014. राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक 2014, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ओके, FSSAIने प्रसिद्ध केलेलं आहे. राज्य फूड सेफ्टी, ओके, अन्न सुरक्षता. बघ, प्रथम आहे केरळ, द्वितीय आहे तामिळनाडू आणि मग जम्मू काश्मीर आहे तृतीय क्रमांकावर आहे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबतीत. त्या संदर्भात एक फिरा पोर्टल आहे, फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट. ओके, म्हणजे अन्न सुरक्षा प्राधिकरणांना FSSAIने काय केलं आहे, असे जे इम्पोर्ट आलेले फूड आहे त्याच्यामध्ये रिजेक्शन करण्याचं एक अलर्टसाठी एक पोर्टल आणलेलं आहे. ते पोर्टल काय करणार आहे बघा, की तुमचे जे अन्न सुरक्षा प्राधिकरणांना काय करणार आहे, सूचित करणार आहे. FSSAIने काय केले, अन्न सुरक्षा प्राधिकरणांना सूचित करण्यासाठी हे पोर्टल आणलेलं आहे, तुमचं रिजेक्शन करण्यासाठी, रिजेक्शनचा अलर्ट जारी करण्यासाठी. ओके, तर फिरा पोर्टल हे FSSAI संदर्भात आहे, फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट. भारतीय कला महोत्सव सप्टेंबर 2024 सिकंदराबाद येथे उद्घाटन झालेले आहे. कला महोत्सवाचं 2024च्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. तर ईशान्य क्षेत्र विकास महामंडळ व सांस्कृतिक मंत्रालय यांचं सहकार्य लावलेलं आहे. ओके, नॉर्थ ईस्ट एरिया डेव्हलपमेंट बोर्ड आणि सांस्कृतिक मंत्रालय यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आवास सखी मोबाईल ॲप ऑक्टोबर 2024. बघा, सरकारने PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा विस्तार करण्यासाठी कच्च्या घरांचे सर्वेक्षण करणे हे त्याचं कार्य आहे. ओके, तर त्यासाठी हे आवास सखी मोबाईल ॲप अनावरण केलेलं आहे. मग यातून आपण सर्वेक्षण करायचं की ग्रामीण भागात खरोखर ज्या ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे तुमची PM आवास ग्रामीण अंतर्गत, ओके, त्याच्यामध्ये कच्च्या घरांचं सर्वेक्षण करण्यासाठी हे सखी मोबाईल ॲप आहे. ओके, तर यातून आणि त्या योजनेचा विस्तार करण्यासाठीच आहे. ईशान्य राज्य आणि युनियन टेरिटरीज यांचं टार्गेट असणार आहे. त्यामध्ये मैदानी भागात किती मदत मिळणार आहे बघा, कच्च्या घरांसाठी मैदानी भागात जी गावे आहेत त्यांच्यासाठी 1.20 लाख, डोंगराळ भागासाठी 1.30 लाख, 10,000 जास्त, आणि शौचालय अतिरिक्त इतर मदतीसाठी 12,000 रुपये अतिरिक्त अशी मदत आहे. 1.2, 1.3 आणि 12K. ओके, तर हे आवास सखी मोबाईल ॲप PM आवास योजना ग्रामीण बघा या अंतर्गत येतं, ते PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत. ओके, पोषण माह सप्टेंबर 2024ला यावर्षी सुद्धा साजरा झाला, राष्ट्रीय पोषण माह. तर संकल्पना काय होती, ॲनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी. ओके, अशा संदर्भात ही संकल्पना होती. निजित मोयना योजना, आसाममधील बालविवाहाविरोधात लढा देण्यासाठी ही योजना आहे, निजित मोयना योजना. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल चेक बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलचे मुंबई येथे उद्घाटन, ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलचे उद्घाटन कुठे झाले, मोदी यांनी. कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार आणि टाटा IAS यांचे सरकार. ओके,
ओके, ह्यांचं सहकार्य लागलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे उद्घाटन. विद्या समीक्षा केंद्र पुणे, विद्या समीक्षा केंद्र पुणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. डेटा चलित प्रशासनाद्वारे शिक्षणात क्रांती घडवणे. ओके, डेटा चलित प्रशासनाद्वारे शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी विद्या समीक्षा केंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर असं पहिलं विद्या समीक्षा केंद्र गुजरात इथे आहे. ओके, तर आता महाराष्ट्रातील पुण्यात इथे याचं विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. बघा, पर्यावरणाच्या जागतिक शिखर परिषद अलीकडील पर्यावरणासंदर्भात अलीकडच्या काळात रिसेंटमधल्या ज्या झालेल्या आहेत त्या अलीकडे CBDची ओके बायोडायव्हर्सिटीची कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटी त्याची CBDची COP19 झालेली आहे. ती कोलंबियातील कॅली येथे झालेली आहे. COP19 ओके. हवामान बदलाची UNFCCची क्लायमेट चेंजची COP29 झालेली आहे 2024ला ही अझरबैजान बाकू. ओके, इथे COP29 झालेले आहे COP29. आणि त्यानंतर वाळवंटे विवरणात ओके कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ओके कन्झर्वेशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन यासाठी COP16 झालेली आहे. ती रियादला झालेली आहे. रियाद सौदी अरेबिया. बघा, रियादला काय झाली डेझर्टिफिकेशनची, बाकूला हवामान बदलाची, कॅली कोलंबियाला जैवविविधतेची. त्याचबरोबर प्लॅस्टिक प्रदूषण करार वाटाघाटी, प्लॅस्टिक प्रदूषणचा एक जो करार झालेला आहे तो कुठे झालेला आहे, दक्षिण कोरिया. ओके, यासाठी जी ॲग्रीमेंट झालेली आहे ओके ती दक्षिण कोरियात झालेली आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन बर्ड पार्क किंवा अमृत महोत्सव पार्क ओके हा कुठे चालू झालेला आहे आता नागपूर. तर हा ऑक्सिजन बर्ड पार्क आपला जो नागपूर हैदराबाद महामार्ग आहे NH44 याच्या बाजूने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने काय केलं आहे, विकसित पर्यावरण उपक्रम हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करणार आहे. यातून काय होणार आहे, ऑक्सिजन उत्पादन झाडे त्या हायवेला लागून लावण्याचा उपक्रम, त्यातून वायू प्रदूषणाचा सामना करणे हे ध्येय अचीव करायचं आहे. ओके, रस्ते वाहतूक मंत्रालयाचे उद्घाटन केलं आहे. तर ऑक्सिजन बर्ड पार्क किंवा अमृत महोत्सव पार्क असं जर विचारलं तर महाराष्ट्र नागपूर असं उत्तर तुम्ही आलं पाहिजे. बघा, पुढील विषयाकडे वळू आपण, विज्ञान व तंत्रज्ञान. त्यामध्ये बायो राईड स्कीम सप्टेंबर 2024ला ही बायो राईड स्कीम अंमलात आणलेली आहे. तर बायोटेक्नॉलॉजी, बायो राईडचा बघा फुल फॉर्म काय आहे, बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन अँड आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमधील ते रिसर्च इनोव्हेशन आंतरप्रिनरसाठी त्यांच्या विकासासाठी ही स्कीम आणलेली आहे. यातून संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता वाढवणे हाच टार्गेट असणार आहे त्यांचं. 2030पर्यंत हा आकडा महत्त्वाचा आहे. 2030पर्यंत $300 अब्ज बायोडायव्हर्सिटी बायो इकॉनॉमी काय करायचं आहे, व्यवस्था बनवायची आहे. किती $300 अब्ज? $300 अब्ज 2030पर्यंत. यासाठी कोणती योजना आहे ही, बायो राईड. ओके, लक्षात घ्या, बायो राईड. बघा, त्यानंतर विकसित भारत 2047 विजन साध्य करणे. विकसित भारत 2047 यातून तेच बायो राईडचं टार्गेट आहे. परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स अनावरण केलेलं आहे. परमरुद्र सुपर कॉम्प्युटरचं आता हे बघा, परमरुद्र सुपर कॉम्प्युटर कुठे कुठे आहेत, पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे तैनात करण्यात आलेले आहेत. पुणे, दिल्ली, कोलकाता. परमरुद्र मोदी यांनी केले आहेत. भारत जेन, आता बघा भारत जेन हा AI जनरेटिव्ह एक प्रोग्राम आहे. ओके, AI जनरेटिव्ह प्रोग्राम आहे भारत जेन. ओके, विज्ञान तंत्रज्ञान डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जगातील हा पहिला सरकारी अनुदानित बघा गव्हर्नमेंट फंडेड मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज ग्रुप आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल प्रकल्प आहे. मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेल प्रोजेक्ट आहे. ओके, कसला आहे, जगातील पहिला सरकारी अनुदानित. ओके, सामाजिक सांस्कृतिक भाषिक विविधता यातून समृद्ध करणे आहे. म्हणजे लँग्वेजचे असतील बॅरियर्स असतील, कल्चरल बॅरियर असतील, त्यातून त्या साध्य करायच्या आहेत. भारत जेन हा विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा सरकारी अनुदानित जगातील पहिला AI जनरेटिव्ह प्रोडक्ट आहे. म्हणजे यातून AI जनरेटिव्ह प्रोग्राम म्हणजे त्यातून AIच्या जनरेटिव्ह प्रोजेक्टसाठी हातभार लावणे किंवा त्यातून त्याचं एनहान्समेंट करणे यासाठी हा भारत जेन हा प्रोजेक्ट आहे. ओके, भारतातर्फे कुपऱ्या म्हणजे ट्रॅकोमा, इथं विषय आहे ट्रॅकोमा या रोगाचा. ओके, ट्रॅकोमा या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी ओके ऑक्टोबर 2024ला WHOने अधिकृत मान्यता दिली आहे. बघा, भारतातर्फे काय झालेलं आहे, हा ट्रॅकोमा डिसीज आपण काय केलं आहे, निर्मूलन झालेलं आहे आपल्याचं, आणि असं भारताने WHOने डिक्लेअर केलं आहे. तर भारतासोबत पाकिस्तानसुद्धा ट्रॅकोमा रोगमुक्त झालेला आहे. आणि भारत हा आग्नेय आशियातील तिसरा देश बनलेला आहे. कोण? भारत हा आग्नेय आशियातील कितवा देश बनलेला आहे, तिसरा देश बनलेला आहे ट्रॅकोमा फ्री.
ट्रॅकोमापी आता भारत पाकिस्तान दोन्ही झालेले आहेत. पहिले व्यापक असे मल्टीओमिक्स पहिले कॅन्सर मल्टीओमिक्स डेटा पोर्टल म्हणजे काय झालं आहे, लोकसंख्येनुसार एक असं डेटा पोर्टल बनवलं आहे की तुमचे जे इंडिव्हिज्युअल कॅन्सर ट्रीटमेंट आहेत यासाठी एक प्रोटोकॉल सक्षम करायचं आहे आणि त्यासाठी कॅन्सरच्यासाठी एक डेटा पोर्टल आहे. ओके, मल्टीओमिक्स डेटा पोर्टल आहे, लक्षात घ्या. तर भारतातील पहिलं असं हे डेटा पोर्टल आहे कॅन्सर संदर्भात. बायोपॉलिमरसाठी भारतातील पहिली प्रात्यक्षिक सुविधा, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत उपाय कुठे, जेजूर येथे बायोपॉलिमरसाठी भारतातील पहिली प्रात्यक्षिक सुविधा आणि त्यासाठी जो असणार सस्टेनेबल तुमचे फॅसिलिटीज असतील. ओके, तर जेजूर येथे बायोपॉलिमरसाठी पहिली प्रात्यक्षिक सुविधा इतकी काही महत्त्वाची नाही ती, फक्त जेजुरी लक्षात घ्या फक्त. ओके, त्यानंतर बघा संरक्षण अंतरिक्ष, महत्त्वाच्या घडामोडी येत्या संरक्षण अंतरिक्ष. आपल्याला प्रश्न असतो संरक्षण अंतरिक्ष. इस्रायलला अमेरिका स्वतःची थाड, ओके, थाड ही डिफेन्स टेक्नॉलॉजी डिफेन्स टेक्नॉलॉजी अमेरिका आहे ती स्वतःचीच आहे, इस्रायलला देणार आहे. इस्रायलची स्वतःची पण आहे. ओके, ही USA आहे. ओके, इस्रायलची पण स्वतःची हवाई संरक्षण प्रणाली आहे. ओके, तर त्याचबरोबर त्यांना आणखीन इस्रायलला एक अमेरिका स्वतःची थाडसुद्धा देणार आहे. तर S-400 ही कुणाची आहे, रशियाची आहे संरक्षण प्रणाली, आपण ही वापरतो इंडिया S-400. आणि USAने असं पण सांगितलं की जी S-400 घेतील जे देश त्यांच्यावर आम्ही बॅन करणार. पण त्यांनी भारत आणि सौदी अरेबिया ह्या 2 देशांना त्यातून म्हणजे त्यांना संरक्षण दिलं की बाबा तुम्ही घेतलं तर चालेल, आम्ही तुमच्यावर कोणती रिस्ट्रिक्शन आणणार नाही. पण बाकीच्या कोणत्या देशांनी जर रशियाची S-400 संरक्षण प्रणाली घेतली तर आम्ही त्यांच्यावर संबंध तोडणार असे USAने सांगितलं होतं. तर थाड हा बघा UPSC 2018ला डायरेक्ट प्रश्न आला होता प्रिलिमला. थाड ही हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाची आहे, तो USAची आहे, लक्षात आलं. ओलेग कोनेनंको रशियन अंतराळवीर, अंतरिक्षात सर्वाधिक काळ 1111 दिवस बघा राहणारे व्यक्ती ओलेग कोनेनंको. सलग 374 दिवस अंतरिक्षामध्ये घालवल्यावर ओलेग कोनेनंकोने ह्या रशियन अंतराळाद्वारे सोयूज MS-25 या यानाद्वारे पृथ्वीवर परतलेले आहेत. ओके, सोयूज MS-25 कुठले आहेत बघा, हे ओलेग कोनेनंको हे रशियन अंतराळवीर आहेत. ओलेग कोनेनंको सर्वाधिक काळ त्यांनी काय केलेलं आहे, अंतराळात व्यतीत केलेला आहे ओलेग कोनेनंको. एस परमेश भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक. रोबोटिक म्यूल बघा, मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट भारतीय लष्कराने सप्टेंबर 2024 हाय अल्टिट्यूडवर उच्च उंचीवर वापरण्यासाठी 100 रोबोटिक म्यूल समाविष्ट केलेले आहेत. मल्टी युटिलिटी लेग इक्विपमेंट म्हणजे ओके, हे रोबोट कसे असतात बघा, खूप पाय असतात त्यांना असे आहेत. आणि हे रोबोटिक काय करतात, पायऱ्या असतील उंच टेकड्या असतील त्या सहज चढू शकतात, कितीही स्टीप असू दे. ओके, -40 डिग्री सेल्सिअस ते 55 डिग्री सेल्सिअस तापमानात ते काम करू शकतात. आता ह्यातून काय होऊ शकतो, तुमचे इक्विपमेंट कॅरी करण्यासाठी कुठेतरी एकदम टेरेन भागात तुम्हाला कुठली तरी एक इक्विपमेंट तिथं पोहोचवण्यासाठी, लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी, तो भाग कसा आहे याचं टेस्टिंग करण्यासाठी हे रोबोट यूज करू शकतो. आणि -40 ते +55 डिग्री सेल्सिअस एकदम ड्रास्टिक कंडिशनमध्ये सुद्धा हा यूज होऊ शकतो. तर असे रोबोटिक म्यूल मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट कोणी यूज केले आहेत, तर इंडियन आर्मीने, लक्षात घ्या. अमृत मोहन SSBचे नवीन प्रमुख अमृत मोहन. इस्रो असेल, इनस्पेस असेल आणि NSA असेल, इस्रोचे 2 भाग आहेत. ओके, यांनी गैर सरकारी संस्थांसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण केलेलं आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. ओके, गैर सरकारी संस्थांसोबत आता हे थोडं कमर्शियलायझेशन खाजगीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा एक कमर्शियलच्या अँगलने हे एक मोठं पाऊल आहे असं समजू शकतो. ऐक्य सराव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने, ओके, नॅशनल डिझास्टर रिस्क फोर्स NDMA यांनी इंडियन आर्मी बरोबर हा ऐक्य सराव केलेला आहे, भारतीय सैन्यासोबत. शुभांशु शुक्ला बघा, शुभांशु शुक्ला हे आपले गगनयानमधील एक गगनयान आपली मोहीम आहे त्यातील हे एक अंतराळवीर आहेत. ते शुभांशु शुक्ला Axiom 4 या मिशनचे पायलट म्हणून निवडतात. तर शुभांशु शुक्ला हे गगनयानचे आहेत. त्यांच्याबरोबर ॲडिशन प्रशांत नायर हे सुद्धा गगनयान, प्रशांत बाळकृष्ण नायर हे सुद्धा गगनयानचेच आहेत. तर हे प्रशांत बाळकृष्ण नायर, एक शुभांशु शुक्ला
आणि प्रशांत बाळकृष्ण हे दोघेही ॲक्झिओम मिशनचा भाग असणार आहेत. आता शुभांशु शुक्ला हे ॲक्झिओम मिशनचे पायलट म्हणून गेले. ओके, तर ॲक्झिओम मिशन ही काय आहे, ही ॲक्झिओम 4 ही एक प्रायव्हेट स्पेस एजन्सी आहे. प्रायव्हेट स्पेस एजन्सी एक आहे ॲक्झिओम. ओके, त्यांची ही मिशन आहे ॲक्झिओम 4. तर ही काय करणार आहेत, पहिली प्रायव्हेट मिशन आहे की जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहे, ISSवर. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जवळपास 5 स्पेस एजन्सीद्वारे चालवलं जातं. त्यात जपान आहे, UK आहे, USA, रशिया. ओके, अशा स्पेसद्वारे एजन्सीद्वारे चालवलं जातं. तर इंटरनॅशनल स्पेस एजन्सीवर जाणार आहे हे पहिले भारतीय ठरणार आहेत शुभांशु शुक्ला. तर त्यांच्याबरोबर प्रशांत बाळकृष्ण नायरसुद्धा सहभाग घेणार आहेत. ओके, असे 2 व्यक्ती आहेत की या ॲक्झिओम 4 मिशनमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामध्ये शुभांशु शुक्ला यांची पायलट म्हणून नियुक्ती झालेली आहे. इतकं लक्षात घ्या. त्यानंतर बघा अभेद. ओके, तर अभेद हे लाईट वेट बुलेट प्रूफ जॅकेट आहे. आपलं DRDO आणि IIT दिल्ली हे लक्षात घ्या, यांनी हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे. ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट. ओके, हे अभेद हे एकदम लाईट वेट बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे. व्हाईस ॲडमिरल आरती सरीन बघा, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला महासंचालका आरती सरीन. आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण, आरती सरीन. मलबार सराव कुठे झाला, क्वाड देशामध्ये भाग घेतो. मलबार सराव विशाखापट्टणम भारत येथे, विशाखापट्टणम येथे सराव झाला. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया हे मलबार सरावामध्ये सहभाग होतात. क्वाडची आत्ता परिषद झाली, आपण पाहिलं की अमेरिकेत त्याची परिषद झाली 2024ची. लुपेक्स मिशन बघा, इस्रोने चांद्रशोध मोहिमेला या मान्यता दिली आहे. लुपेक्स मिशनला ही भारताची 5वी मोहीम आहे. या मोहिमेला जपानच्या JAXAने सहकार्य केलेलं आहे. लुपेक्सचं फुलफॉर्म काय, लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन. ओके, इस्रोने या मोहिमेला मान्यता दिलेली आहे. भारताची 5वी मोहीम आहे, लक्षात घ्या. इस्रोने चांद्र मोहीम शोध मोहीम. हेनले लडाख बघा, आता हेनले लडाख येथे जगातील सर्वात उंच 4300 मीटर आणि आशियातील सर्वात मोठी ओके इमेजिंग चेरेन्को दुर्बीण. म्हणजे कसं आहे बघा, हे ना एक आपलं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, हे एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी DAE. ओके, आता यांनी काय केलेलं आहे, एक ऑब्झर्वेटरी म्हणजे दुर्बीण म्हणजे मेजर बघा नाव ह्याचं लक्षात घ्या, मेजर ॲटमॉस्फेरिक चेरेन्को एक्सपेरिमेंट हे जे नाव आहे त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये मेस असं म्हणतात. MACE मेस ऑब्झर्वेटरी निरीक्षिका किंवा ओके ऑब्झर्वेटरी ह्या दुर्बिणीचे अनावरण केले आहे, जी एशियातील सर्वात मोठी आहे आणि जगातील सर्वात उंच 4500 जवळपास मीटर उंचीवर आणि लडाख येथे मेस या ऑब्झर्वेटरीचे सर्वात इमेजिंग चेरेन्को दुर्बीण आहे. ओके, याचे वातावरणीय ऑब्झर्वेटरीसाठी निरीक्षणासाठी ही दुर्बीण येथे बसवण्यात आलेली आहे. ओके, शक्तिसॅट मिशन. स्पेस किड्स इंडिया या एरोस्पेस स्टार्टअपने शक्तिसॅट मिशन सुरू केलेले आहे. देशातील 12,000 मुलींना 108 देशातील 12,000 मुलींना अंतराळ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार. ओके, बघा 12,000 मुलींना हे शक्तिसॅट मिशन हे सुरू केलेलं आहे की त्यांना अंतराळ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार. ओके, असं झालं. बघा पुरस्कार आणि पुस्तके महत्त्वाची. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 प्राप्त झालेला आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओके यांच्या हस्ते हा सन्मानित करण्यात आले. 54वे विजेते आहे ते मिथुन चक्रवर्ती. गौरांग चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. FTI मधून शिक्षण, नक्षलवादी चळवळीत सहभाग, 14 ते 16 मध्ये तृणमूल काँग्रेस, 21 पासून BJP, 24 पद्मभूषण पुरस्कार प्राप्त 2024 त्यांनाच आता मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 हा घोषित करण्यात आलेला आहे. 2022चा मिथुन चक्रवर्ती यांना. त्यानंतर बघा शास्त्र रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर डन हे जॉर्जिया USA या येथील आहेत. ओके, शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? अलेक्झांडर डन. ओके,
तर कोणाला दिला तो हा अमेरिकेचे व्यक्ती आहे. तर हा पुरस्कार भारतातील ही संस्था आहे, ओके, तामिळनाडूतील. तर ही संस्था काय करते, हा रामानुजन पुरस्कार 32 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या गणित तज्ज्ञांना हा दिला जातो. 32 वर्षापेक्षा कमी तज्ज्ञांना, ओके. हे अमेरिका इथं कॅन्सल करा, हे अमेरिका देशाचे हे इथं अमेरिका घाला हे शब्द, ओके. अमेरिका देशाचे हे अलेक्झांडर डन आहेत. त्यांना 2024चा शास्त्र रामानुजन पुरस्कार प्राप्त झाला आहे. 32 किंवा त्यापेक्षा कमी वर्षाच्या गणित तज्ज्ञांना हा दिला जातो. नोबेल पुरस्कार अनाऊन्स झालेले आहेत महत्त्वाचे बघा. एक मेडिसिनचे, वैद्यकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विक्टर ॲब्रोस अमेरिकेचे आहेत आणि गॅरी रुबिकन हे अमेरिकेचे आहेत. यांना कोणत्या कार्यासाठी मिळालं, तर मायक्रो आरएनएचा शोध आणि पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल जीन रेग्युलेशन याच्यासाठी हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मेडिसिनचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे, विक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुबिकन, ओके. विक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुबिकन, ओके. बघा, त्याचबरोबर त्यांनी कशाचा शोध लावला आहे, ॲब्रोस रुबिकन यांनी मायक्रो आरएनएचा शोध किंवा पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल जीन रेग्युलेशन. त्याचबरोबर फिजिक्स हाफफिल्ड आणि हिंटन याचे बघा, हाफफिल्ड हिंटन हाही लक्षात ठेवू शकता किंवा हॉप हिंट असंही लक्षात ठेवू शकतात. फिजिक्ससाठी कोणी लावलं आहे, जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन. हॉप हिट असे लक्षात ठेवू शकता तुम्ही, किंवा हिट हॉप कसे लक्षात ठेवू शकता. तर बघा, जे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आहे, ओके, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. न्यूरल नेटवर्क ओके, न्यूरल नेटवर्क इथे शब्द महत्त्वाचा आहे. न्यूरल नेटवर्क लक्षात घ्या. न्यूरल नेटवर्क आणि मशीन लर्निंग यांचा इतर क्षेत्रावर, वित्त असेल, औषध असेल, ओपन एआय क्षेत्रावर यांचा परिणाम न्यूरल नेटवर्कचा. यासाठी हॉपफिल्ड आणि हिंटन यांनी फिजिक्समध्ये त्यांचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. केमिस्ट्रीमध्ये बघा, केमिस्ट्रीमध्ये तिघांना मिळाला आहे 2 वेगळ्या कार्यासाठी. एक आहेत पहिले डेव्हिड बेकर, जे USAचे आहेत, ओके. यांना कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईनसाठी हा रसायनशास्त्रातील केमिस्ट्रीतील हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर हॅस्बिस आणि जॉन जम्पर, ओके, हॅस जम्पर असं म्हणू शकतो. हॅस्बिस आणि जम्पर यांना गुगल डीप माइंड आणि प्रोटीन स्ट्रक्चर प्रोडक्शन यासाठी त्यांना मिळालेलं आहे, ओके. बघा, तिघाजण काय कोणाकोणासाठी कशाला मिळाला आहे, तिघाजणांना वेगळ्या कार्यासाठी मिळालं आहे. हॅस्बिस यांना गुगल डीप माइंड, जॉन जम्पर यांना प्रोटीन स्ट्रक्चर प्रोडक्शन यासाठी मिळालं आहे. तर आपण काय करू, नावं लक्षात ठेवा बघा, बेकर हस जम्प, ओके, बेकर हस जम्प असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. डेव्हिड बेकर, डेमिस हॅस्बिस, जॉन जम्पर, ओके. लिटरेचर बघा, हान कांग, लेखिका हान कांग दक्षिण कोरियाच्या आहेत. पहिल्या असे लेखिका आहेत त्यांना पुरस्कार मिळाला आहे. द व्हेजिटेरियन या कादंबरीला त्यांना 2016 मॅन बुकरचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना आता लिटरेचरचा, साहित्याचा नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे, ओके. द व्हेजिटेरियन या कादंबरीला त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता 2016. त्याच लेखिका हान कांग दक्षिण कोरियाच्या आहेत, ज्या पहिल्या आशियाई लेखिका बनल्या ज्यांना नोबेल साहित्याचा पुरस्कार प्राप्त झाला, हान कांग, ओके. पीस प्राईज बघा, निहान हिदान्क्यो ही एक ऑर्गनायझेशन आहे, ओके. ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे. या संस्थेने, ही संस्था कधी स्थापन झाल्या, 1956. आता यात वर्षात फरक यामध्ये असं ते आता नरगिस मोहम्मदीच्या संदर्भात जो प्रश्न आलेला होता राज्यसेवेला, त्यात त्यांनी 2003-2004, ओके, या वर्षामध्ये फरक करून उत्तर फसवलं होतं. तर अशा पद्धतीनं बघा, नोबेल पीस प्राईज ही आता आपल्याला माहिती आहे की हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब ठरले 1945ला, आपल्याला माहिती आहे ऑगस्ट. त्याचबरोबर 6 आणि 9 ऑगस्ट. त्याचबरोबर तिथे जे अणुबॉम्ब झाले, ओके, त्या बॉम्बस्फोट झाले, त्यातून वाचलेल्यांसाठी एक संघटना स्थापन केलेली आहे काही लोकांनी पुढे येऊन. 1956ला ही संघटना स्थापन झाली आणि त्यांच्या वेलफेअरसाठी ह्यांनी काम करायला सुरू केलं. निहान हिदान्क्यो ही एक संस्था आहे आणि या संस्थेला नोबेल पीस प्राईज पुरस्कार मिळालेला आहे 2024चा. लक्षात आलं. तर राहिला आता पुरस्कार अर्थशास्त्राचा, इकॉनॉमिक्सचा बघा. डॅरेन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स जॉन्सन रॉबिन्सन इसेमोग्लू हे अमेरिकेचे आहेत. यांनी इन्स्टिट्यूशन्स कशा तयार होतात, ओके, संस्था कशा तयार होतात आणि त्याचा ग्रोथवर कसा परिणाम होतो, इन्स्टिट्यूशन, संस्था, ऑर्गनायझेशन ह्याच्या संदर्भातील ज्या
अर्थशास्त्रीय त्यांना नोबेल पारितोषिक यात मिळालेलं आहे. ओके. मिडोरी. ओके. मिडोरी पुरस्कार, मायडोरी किंवा मिडोरी पुरस्कार हा कशासाठी मिळाला जातो बघा. पृथ्वीच्या परिसंस्थेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. मिडोरी पुरस्कार. ओके. किंवा मायडोरी पुरस्कार. तर याचे विजेते कोण आहेत बघा. वेरा वेरानोवा कझाकस्तानच्या त्यांना ते लुप्तप्राय प्रजाती वाचवणे यासाठी, आणि एस्बेल अगॅस्टिना कॉल्डेरॉन कार्लोस पेरूचे आहेत. यांनी अन्न उत्पादन, बी हनीरूट आणि शाश्वत मधमाशी पालन या संदर्भात हे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. पृथ्वीच्या परिसंस्थेवर प्रदान करण्यासाठी मायडोरी किंवा मिडोरी पुरस्कार असं म्हणू शकतो. वेरानोवा आणि कार्लोस. ओके. अभिनेता चिरंजीवी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नृत्यामधील योगदानाबद्दल चिरंजीवी यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झालेला आहे. ओके. काही महत्त्वाचं नाही इतकं गाव बघा. सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा. ओके. सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 भारत सरकार पर्यटन मंत्रालय यांच्यातर्फे कर्दे तापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गाव हे कृषी पर्यटन श्रेणी विजेते ठरले. कृषी पर्यटन श्रेणीमधील विजेते गाव ठरलेले आहे. सर्वोत्कृष्ट पर्यटन स्पर्धा 2024 पार पडल्या. त्यातील जे कृषी पर्यटन श्रेणी आहेत त्यामध्ये कर्दे हे गाव दापोली जिल्ह्यातील विजेते ठरलेले आहे. एस सोमनाथ इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशनचा वर्ल्ड स्पेस पुरस्कार. ओके. एस सोमनाथ आपले इस्रोचे अध्यक्ष होते. ओके. चंद्रयान 3 मोहिमेच्या वेळेला ते अध्यक्ष होते. ओके. त्यासाठी त्यांना इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशनचा वर्ल्ड स्पेस पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशनचा त्यांनी स्वीकारलेला आहे चंद्रयान 3 मोहिमेसाठी. नोएल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झालेले आहेत. बघा. क्रीडा 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा कुठे पार पडली. बुडापेस्ट, हंगेरी. 45वी. भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत स्लोवेनियाचा पराभव केलेला आहे. भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीची विजेतेपद पटकावले आहे स्लोवेनियाचा पराभव करून, आणि महिला संघाने सुद्धा अंतिम फेरीत अझरबैजानचा पराभव केलेला आहे. म्हणजे 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होती ती महिला आणि पुरुष दोघांनी जिंकलेली आहे. आणि त्याचबरोबर भारताने प्रतिष्ठित गोप्रिंडेश्वली हा चषक जिंकलेला आहे. पुरुष संघात विदित गुजराती, आर प्रज्ञानंद, पेंताला हरिकृष्ण, डी गुकेश, अर्जुन इरिगोसी होते. तर महिला संख्यात दिव्या देशमुख, डी हरिका, तानिया सचदेव, वैशाली, त्याचबरोबर रमेश बाबू. ओके. असं ना वांतिका अग्रवाल. ओके. फिडे संघटनेतर्फे ही आयोजित स्पर्धा द्विवार्षिक होते. ओके. द्विवार्षिक स्पर्धा होते. भारताच्या पुरुष आणि महिला दोघांनी हा जिंकलेला आहे. भारतीय आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी चीन येथे झाली. आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी. ओके. अंतिम सामना भारत चीन झाला. भारताने ही अंतिम आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. 5वी एशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी. ओके. अनिता रॉय कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंग सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या IPS अधिकारी. बघा नाव लक्षात घ्या. अनिता रॉय कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या IPS अधिकारी कोण आहेत. अनिता रॉय. पुदुच्चेरी येथे पोलीस अधीक्षक आहेत त्या. कॉमनवेल्थ इंटरनॅशनल क्लासिक बेंच प्रेस कॉम्पिटिशन ही स्पर्धा होती तिथे त्या प्रेस कॉम्पिटिशनमध्ये ओके अनिता रॉय यांनी पदक जिंकलेलं आहे. सलीमा इम्तियाज ICC अंपायर नामांकित होणाऱ्या पहिली पाकिस्तानी महिला कोण. सलीमा इम्तियाज. ओके. किंवा सलीमा इम्तियाज असेल. ICC अंपायर नामांकित होणारे पहिले पाकिस्तानी महिला. मनू भाकर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सदस्याधित बनलेले आहे मनू भाकर. ग्लासगो येथे 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ॲक्च्युअली ते व्हिक्टोरियामध्ये होणार होतं, ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया, पण त्यांनी वाढत्या खर्चामुळे हे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन होण्यास नकार दिलेला आहे आणि त्यामुळे हे ग्लासगो इंग्लंड इथे ह्यावर्षी 2026चे होणार आहे. 2014चं पण ग्लासगोलाच झालेलं. ओके. तर आता पुन्हा तिथेच होणार आहे 12 वर्षानंतर. बघा. निखत जरीन बॉक्सर आहेत. तेलंगणा पोलीसच्या DSP पदावर त्यांना रुजू झालेले आहेत. ओके. निखत जरीन बेंगलोर येथे BCCIने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे. BCCIने याला न्यू नॅशनल क्रिकेट अकॅडमी असंही म्हणतात. न्यू नॅशनल क्रिकेट अकॅडमी, सेंटर ऑफ एक्सलन्स, न्यू NC असं म्हणू शकतो BCCIने. इराणी चषक विजेता मुंबई ठरलेला आहे. उपविजेता शेष भारत, रिमेनिंग भारत. इराणी चषक विजेता मुंबई ठरलेला आहे. दीपा करमारकर निवृत्त झालेल्या आहेत, जिम्नॅस्ट खेळाडू होत्या. ओके. 2016च्या ऑलिम्पिकमध्ये 4थे स्थान वॉल्ट प्रकारात, थोडक्यात त्यांचं पदक चुकलं होतं. 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. बघा आता 2026ची पण ग्लासगोलाच होणार आहे कॉमनवेल्थ.
2018ची फिग वर्ल्ड चॅलेंज कप सुवर्णपदक, फिग वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्णपदक, 24मध्ये जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, ओके, वॉल्ट प्रकारात, ओके. दीपा करमाकर जगातील 5 महिलांपैकी एक आहे ज्यांनी प्रोडोनोवा वॉल्टमध्ये प्रभुत्व मिळालं आहे, प्रोडोनोवा वॉल्टमध्ये. आणि असे जिम्नॅस्ट खेळाडू आता निवृत्त झाले आहे. त्रिपुरा राज्याचे आहे, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट, ओके. अशा दीपा करमाकर या निवृत्त झालेल्या आहेत, ओके. बघा 38वे राष्ट्रीय खेळाचे कुठे आयोजन झाले तर उत्तराखंडमध्ये 38वे राष्ट्रीय खेळाचे आयोजन 28 ते 24 फेब्रुवारी 2025 या कालखंडात त्याचं होणार आहे आयोजन 38व्याच्या उत्तराखंड. लक्षात घ्या. बघा इथे आपलं 24चं करंट अफेअर आपण आता संपलेलं आहे. आपण काय करू, हा दुसरा भाग जो घेतलेला होता त्याचं फिनिशिंग करू, म्हणजेच क्विकमध्ये रिव्हिजन घेऊ. सामाजिक घडामोडीपासून आपण सुरुवात केलेल्या होत्या, ओके. खूप महत्त्वाच्या घडामोडी काय काय आपण पाहिलेल्या होत्या. क्विकमध्ये रिव्हिजन घेऊ म्हणजे आपला कव्हर होऊन जाईल. बघा NPS वात्सल्य आपण पाहिलं होतं. अल्पवयीन बालकांसाठी नवीन पेन्शन योजना 1000 रुपये द्या, ओपन करा. चालू ठेवायचं असेल दरवर्षी 1000 रुपये भरा. 18 वर्ष झाल्यावर तुम्ही हे याचे खात्यात NPS खात्यात रूपांतर होणार. 60 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याची पेन्शन मिळायला चालू होणार. पे पर डे हे खाते नियंत्रित करणार आणि तुम्हाला याच्याबरोबर प्राण अकाउंट, प्राण नंबर, प्राण कार्ड दिलं जाणार. सिंधू संस्कृतीला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. जॉन मार्शल यांनी घोषित केलं होतं 1924ला. सिंधू संस्कृतीचा सुरुवातीला उत्खनन 1921-22ला दयाराम साहनी यांनी केलेलं होतं, ओके. आता बघा PM जनजाती उन्नत ग्राम अभियान योजना ही 2 ऑक्टोबर 2024ला हजारीबाग झारखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. सर्व आदिवासी बहुसंख्य गावांमध्ये याचं झालेलं होतं. त्याचबरोबर 5 वर्षाचा कालावधी आहे आपल्याला माहिती आहे. त्यात 2023ला PM जनमन हे PVTसाठी चालू केलेली होती योजना. सरकारच्या हिस्सा आरोग्य रुग्णाच्या खिशातून होणारा आरोग्य खर्च घटून सरकारचा हिस्सा वाढलेला आहे. जल ही अमृत योजना ही अमृत 2 अंतर्गत सुरू झालेली ही योजना आहे, ओके. पाणी व्यवस्थापनासंदर्भात मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या 5 भाषांना आता अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालेला आहे 3 ऑक्टोबर 2024 पासून. आता 11 भाषा झालेल्या आहेत. यासाठी 2024मध्ये ज्ञानेश्वर मुळे समिती बसलेली होती, ओके. बघा स्वच्छ भारत मिशनला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. 21मध्ये 2.0 तर 2014मध्ये पहिल्या सुरुवात झालेली होती. राज्य अन्न सुरक्षता निर्देशांक फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ओके यांचा FSSAIचा पहिल्या क्रमांकावर केरळ आहे, दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर आहे. त्या संदर्भात FIRA पोर्टल फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट हे पोर्टल विकसित केले आहे कोणी, FSSAIने. भारतीय कला महोत्सव द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन सिकंदराबाद येथे सप्टेंबर महिन्यात त्याचे उद्घाटन झालेलं आहे. आवाज सखी मोबाईल ॲप जी PM आवाज ग्रामीण योजना आहे याच्या अंतर्गत याचं गृहनिर्माण योजनेचा विस्तार करण्यासाठी कच्च्या घरांचे सर्वेक्षण करणे हे या जे सखी मोबाईलचे कार्य आहे. यात जे ईशान्येकडील राज्यांनी जी युनियन टेरिटरी आहेत त्यांना मदत आहे. 1.20 लाख मैदानी भागातील डोंगराळी 1.30 आणि शौचालयासाठी अतिरिक्त 12,000 रुपये मदत आहे. पोषण माह सप्टेंबर 2024मध्ये पार पडला. निजित मोहिना योजना बालविवाहाविरोधात आसामसाठी योजना आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल ते मुंबई येथे उद्घाटन झालेले आहे, ओके. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले आहे. विद्या समीक्षा केंद्र पुण्यात उद्घाटन केले आहे मोदींनी. शिक्षणात डेटाचालित प्रशासनाद्वारे शिक्षणात क्रांती करण्यासाठी या पहिले विद्या समीक्षा केंद्र गुजरात येथे आहे, ते उद्घाटन झाले. पर्यावरणासंबंधात अलीकडील रिसेंटच्या सगळ्या जागतिक शिखर परिषद जी 19वी CBDची COP19 झाली ती कॅली कोलंबियामध्ये झाली आहे. UNFCCCची COP29 बाकूमध्ये झालेली आहे. UNCCDची COP26 रियादमध्ये झालेली आहे. प्लॅस्टिक प्रदूषण वाटाघाटी ॲग्रीमेंट ही दक्षिण कोरियामध्ये झालेली आहे. ऑक्सिजन बर्ड पार्क हा नागपूरमध्ये आहे. NH44च्या बाजूने हे NHI विकसित करणार आहे. ऑक्सिजन उत्पादक झाडे वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी. बायो राईड स्कीम सप्टेंबर 2024, ओके. बायो राईड स्कीम बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट 2030पर्यंत $300 अब्ज जैव अर्थव्यवस्था बनवणे आणि विजन 2047चा हा विजन भारत विकसित भारत विजन 2047 विकसित भारत विजन साध्य करणे, ओके. परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स पुणे, दिल्ली, कोलकाता येथे अनावर. परमरुद्र सुपर नुसतं नाही तो परमरुद्र. भारत जैन AI जनरेटिव्ह उपक्रम आहे. पहिला सरकारी अनुदानित मल्टी मॉडेल लँग्वेज प्रोजेक्ट आहे, ओके. ट्रॅकोमाचे आपण निर्मूलन केले आहे खोपऱ्या रोगाचे भारतासोबत पाकिस्तानने सुद्धा केले आहे आणि भारत आता शक्यतो 3रा देश बनलेला आहे आग्नेय आशियातील, ओके. त्यानंतर बघा अमेरिका इस्रायलला स्वतःची थाड क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देणार आहे. ओलेग कोनेन्को रशियन अंतराळवेळी सर्वाधिक काळ त्याने अंतराळात घालवलं. ओलेग कोनेन्को आणि निकोलाई चबी हे सोयुज MS-25 याद्वारे पृथ्वीवर परतलेले आहेत, ओके.
एस परमेश भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक. रोबोटिक म्यूल मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट. इंडियन आर्मीने हे 100 म्यूल रोबोटिक म्यूल वापरायला त्यांच्या आर्मी इक्विपमेंटमध्ये समाविष्ट केलेले आहेत. अमृत मोहन SSBचे प्रमुख. तंत्रज्ञान हस्तांतरण करार झालेला आहे इस्रोचा. ऐक्य सराव NDMA आणि इथं भारतीय सेनाबरोबरचा ऐक्य सराव. शुभांशु शुक्ला Axiom 4साठी निवड. Axiom ओम हे Axiom याच्या प्रायव्हेट स्पेस एजन्सीचं एक प्रायव्हेट मिशन आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारं. ओके. आणि शुभांशु शुक्ला हे पहिले पायलट बनलेले आहेत. त्याबरोबर प्रशांत नायर हे सुद्धा त्यामध्ये ॲक्सियममध्ये समावेश झालेले आहेत. दोघेजण ह्यामध्ये गगनयानचे 4पैकी दोघेजण हे ॲक्सियम मिशनमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अभेद DRDO आणि IIT दिल्लीने अभेद हे ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट हे एक बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे. आरती सरीन मेडिकल सर्व्हिस आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महासंचालका. मलबार सराव क्वाड देशांचा जो विशाखापट्टणम भारत येथे पार पडणार आहे. ओके. लुपेक्स मिशन इस्रोने या मोहिमेला मान्यता दिली आहे. जपानच्या जॅक्साच्या सहकार्याने ही लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन आहे लुपेक्स. ओके. त्याचबरोबर हॅनले रेडार येथे मेजर ॲटमॉस्फेरिक चेरेन्कोव्ह एक्सपेरिमेंट मेस ऑब्झर्वेटरी ही उभारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात मोठी आहे ही. ओके. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या सहकार्याने. शक्तिसॅट मिशन स्पेस किड्स इंडिया या संस्थेने चालू केलेलं आहे. 12,000 मुलींना अंतराळ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी. ओके. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 पुरस्कार प्राप्त झाला आहे. 54वे विजेते आहेत. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावेळी याचे सन्मान द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. गौरांग चक्रवर्ती असं त्यांचं मूळ नाव. ओके. 2024ला त्यांना पद्मभूषण आणि 2014 तृणमूल काँग्रेस आणि BJP पासून ते राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग आहे. 24ला त्यांना पद्मभूषण आणि आत्ता 2022चा तर त्यांना 2022चा हा दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अमेरिकेच्या अलेक्झांडर डन यांना शास्त्र रामानुजन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा 32 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या गणित तज्ज्ञांना दिला जातो. नोबेल पारितोषिक बघा. मेडिसिनचा पुरस्कार ॲब्रोस आणि रूकन यांना मायक्रॉनच्या शोधासाठी हा मिळालेला आहे. भौतिकशास्त्रासाठी हॉपहिंट आपण लक्षात ठेवलं किंवा हॉपहिंट हा हॉपफिल्ड आणि हिंटन अशा दोघांना आर्टिफिशियल ॲडव्हान्स न्यूरल नेटवर्क ओके यासाठी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आणि मशीन लर्निंग यासाठी यातून ओपन AI क्षेत्रावर AIवर होणारा परिणाम यासाठी यांना फिजिक्स हा नोबेल पारितोषिक प्राईज मिळालेला आहे. केमिस्ट्रीसाठी बेकर हॅश आणि जम्पर यांना हस्पिस आणि जम्पर ओके यांना केमिस्ट्रीचा नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे. डेव्हिड बेकर यांना प्रोटीन डिझाईनसाठी, हस्बिस यांना गुगल डिपमाइंडसाठी आणि जॉन जम्पर प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शनसाठी. ओके महत्त्वाचं आहे नावं लक्षात ठेवा. बेकर हस्बिस जम्पर. ओके प्रश्न इथे येतो नोबेल पीस आणि लिटरेचरवर जास्त करून. हान कांग ओके या पहिल्या आशियाई महिला आहेत, त्यांना लिटरेचरसाठी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हानकांग दक्षिण कोरियाचे आहेत, महत्त्वाचं लक्षात घ्या. द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी त्यांना मॅन बुकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. व्हेजिटेरियन ही कादंबरी लक्षात ठेवा. हानकांग असा प्रश्न येतो, डायरेक्ट साहित्य नाही तर इथे प्रश्न येतो. प्रश्न जनरेट हा व्हेजिटेरियनवर होऊ शकतो. पीस निहॉन हिदानक्यो ओके ही काय आहे संस्था आहे. ॲटॉमिक ज्यावेळी अनुभव झालेला होता हिरोशिमा नागासाकी जपानवर USA टाकलेला, त्यातून वाचवलेल्या लोकांसाठी त्यांच्या वेलफेअरसाठी काम केलेल्या 1956 स्थापन झालेली ही एक संस्था आहे. तर त्यांना पीस प्राईज मिळालेला आहे. अर्थशास्त्र एसेमोग्लू जॉन्सन रॉबिन्सन ओके यांना संस्था कशा तयार होतात, त्या समृद्धीवर कशा परिणाम करतात यासाठी इन्स्टिट्यूशन फॉर्मेशन ऑर्गनायझेशन यासाठी इकॉनॉमिक्सचा नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे. मिओडरी पुरस्कार हा पृथ्वीच्या परिसंस्थेवर इकोसिस्टीमवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. जसे की व्हेरा वेरोनॉव कझानक्स आहेत, त्यांनी जे एक्सटिंक्ट होणाऱ्या प्रजाती आहेत त्यांना वाचवण्यासाठी हा पुरस्कार मिळाला. एसिबेल ऑगस्टिना कॅल्डरन कार्लॉस हे पेरूतील आहे, त्यांनी अन्न उत्पादन बी हनी रूट शाश्वत मधमाशी पालन या संदर्भात कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके त्यानंतर बघा अभिनेता सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024ची पार पडली. कर्दे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या गावाला कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीमधील विजेता पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून. एस सोमनाथन यांना इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशनचा वर्ल्ड स्पेस पुरस्कार ओके चांद्रयान 3 मोहीमसाठी. नोएल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष. 45वी बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धा बुडापेस्ट हंगेरी येथे पार पडली. भारतीय पुरुष संघाने स्लोवेनियाचा पराभव केला अंतिम फेरीत आणि तसेच भारतीय महिला संघाने अझरबैजानचा पराभव केला आणि प्रतिष्ठित गोप्रिंडेश्वली हा चषक जिंकला. ओके फिडेद्वारे ही द्विवार्षिक स्पर्धा होते.
आशियाई पुरुष हॉकी चषक स्पर्धा भारताने हा जिंकलेला आहे, चीनमध्ये झालेली होती. 5वी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी झालेली होती, पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी. ओके, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप वेगळा असतो, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी वेगळी असते. तर ही जस्ट 5वी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. एशिया कप खूप जुना आहे. ओके, अंतिम सामना भारत चीनमध्ये झाला, भारतानं चीनला हरवलेला आहे. अनिता रॉय पहिल्या IPS अधिकारी झाल्या. कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थ इंटरनॅशनल क्लासिक बेंच प्रेस कॉम्पिटिशन होती. ओके, ह्या पुदुचेरीचे पोलीस अधीक्षक आहेत अनिता रॉय, त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे, सुवर्णपदक. सलीमा इम्तियाज, ओके, ICC अंपायरमध्ये नामांकन होणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी महिला सलीमा इम्तियाज. मनू भाकर, ओके, बंदरे जहाजबांधणी जलमार्ग मंत्रालयाचे सुरक्षा दूत बनले आहे. 2026 राष्ट्रकुल स्पर्धा व्हिक्टोरिया होणार होती, ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया, तर त्यांनी खर्चाचं कारण देऊन हे नकार दिलेलं आहे घेण्यास. आणि ग्लासगो इंग्लंडमध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. ओके, बघा, निखत झरीन याला तेलंगणा पोलिसने DSP पद दिलं आणि त्या पदावर त्या रुजू झालेल्या आहेत. बॉक्सर आहे त्या निखत झरीन. ओके, बंगलोर BCCIने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलं आहे, त्याला न्यू नॅशनल क्रिकेट अकॅडमी असेही म्हणतात. इराणी चषक मुंबईने जिंकलेला आहे, शेष भारताला हरवून. ओके, दीपा करमारकर निवृत्त झालेल्या आहेत, जिम्नॅस्ट खेळाडू त्या त्रिपुराच्या आहेत. ओके, पहिल्या भारतीय महिला जिम्नॅस्ट होत्या. रिओ ऑलिम्पिक 16मध्ये 4थ्या स्थानावर वर्ल्ड प्रकारात त्यांनी स्थान मिळवलं. ओके, थोडक्यात कांस्य पदक ऑलिम्पिकचं मिस झालेलं होतं. 2014ला ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं. 2018ला सुवर्णपदक मिळवलं फिग वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये. जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं वर्ल्ड प्रकारात. ओके, दीपा करमारकर जगातील 5 महिलांपैकी एक आहेत ज्यांनी प्रोडूनोवा वॉल्टमध्ये प्रभुत्व मिळालेलं आहे. ओके, तर दीपा करमारकर अशा महिला जिम्नॅस्टिक त्यांनी काय केलं आहे, निवृत्ती घेतलेली आहे. त्यांना 15ला अर्जुन पुरस्कार, 16ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 17ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. 38वे नॅशनल गेम्स कुठे होणार आहेत? उत्तराखंड या राज्यात होणार आहेत. ओके, तर इथं आपलं नोव्हेंबर 2024च्या करंट अफेअर संपलेलं आहे. ओके, पुन्हा वाचा, रिव्हिजन चांगली करा. आता आपण नेक्स्ट डिसेंबरमध्ये आपण भेटू. ओके, चलो.